पुजारी नुकताच पूजा करून गेलेला पांडुरंगाच्या अंगावरती तो पुष्पांचा हार देखील अजून तसाच होता. नामदेव आत गेलेत आणि नामदेवानी आत गेल्याबरोबर पांडुरंगाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं आहे आणि मनातल्या मनात पांडुरंगाचा जयघोष करत ते म्हणतात, महायोगपीठे तटे भीवरत्या वरम पुंडरीकाय ध्यातो मुनींद्र्या समागत्य तिष्ठत आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाच्या समोर ठेवलं आहे आणि छान आवाजात नामदेव आपल्या छोट्याशा आवाजामध्ये पांडुरंगाच्या समोर त्याचं पांडुरंगाष्टक म्हणू लागलं. नामदेवाच्याकडून हे पांडुरंगाष्टक त्यांच्या वडिलांनी आवर्जून पाठ करून घेतलं होतं. पांडुरंगाच्या समोर गेलं, नैवेद्य दाखवायला गेलं की हे म्हटलंच पाहिजे असा दंडक होता आणि नामदेवानी ते पाठ करून ठेवलं होतं. नामदेवानी ताट पांडुरंगाच्या समोर ठेवलं. म्हणाले, पांडुरंगा, भोजनाची वेळ टळली आहे. भोजनाची वेळ टळली आहे आणि आता तुम्हाला भोजन करायला घ्यावं लागेल. माफ करा, माझ्या खेळण्यामध्ये जरासा उशीर झाला, नाही येता आलं. तू जेवून घे बाबा लवकर. पांडुरंगा, जेवून घे. जेवलंच पाहिजे तुला. काही नाही, पांडुरंग बोलत नाही आहे आणि हे पांडुरंगाला सांगतायत, जेवशील ना? आज मी ठरवलं आहे, तू जेवल्याशिवाय या राऊळाच्या बाहेर पडायचं नाहीच. आणि तुला भूकही लागली असेल. किती वेळ झाला आहे, दुपारची वेळ टळून गेली आहे. मीच खेळण्यात रमलो होतो आणि आता मला तुला जेवू घातल्याशिवाय जायचं नाही आहे. जणी म्हणते, चला ना नामदेवा, किती उशीर झाला आहे, जायची वेळ झाली आहे. जने, जा बाई तू. हा पांडुरंग शांतच आहे, निष्ठूर आहे, निष्ठूर, पाषाण हृदयी झाला आहे. याला माझ्याशी बोलायचंच नाही आहे. जा, तुम्ही मागून येतो. त्याला भोजन नको आहे, देव जेवत नाही आहे. ते म्हणाले, भोजन नको तर मग काय हवं आहे? त्याला बहुतेक भोजन नको, भजन हवं आहे. मी भजन म्हणतो. नामदेवानी भजन म्हणायला सुरुवात केली. नामदेवाचं जोरजोरात मोठ्या आवाजामध्ये नामदेवानी पांडुरंगाला जेवण्यासाठी घास घेई पंढरीनाथा अशी हाक मारलेली आहे. घास घेई पांडुरंगा श्रीधरा अनंता, वेळ भोजनाची झाली त्वरा करी आता. सिद्ध करी माझी माता सहा रसे स्थाली, क्षीर सात्विकाची हाती तिच्या गोड झाली. अन्न ब्रह्म रूपा यावे आगा विश्वनाथा, कटीवरी दोन्ही करहे जरा सोडवावे. कटीवरी दोन्ही करहे जरा सोडवावे, कण्या रांधल्या भक्तीने मुखी घास घ्यावे. तुझ्या कृपेने हे लाभे अन्न मायताता, कृष्ण रूप घेऊन येई दीन मी सुदामा. मंदिरात तुझी आलो, मंदिरात तुझी आलो अगा घनश्यामा. प्रेमरूप या भक्तीचा तूच एक ज्ञाता, वेळ भोजनाची झाली त्वरा करी आता. पांडुरंगाच्या समोर नामदेव हात जोडून उभे आहेत. घास घेई पंढरीनाथा म्हणतायत, पण नामदेवांच्या या हाकेला ते काही ओझ द्यायला तयार नाही आहे. जनी म्हणाली, काय झालं नामदेवा, येत नाही आहे का तो? नाही ना जने, तो नाही येत आहे. मग काय करावं? चला विठ्ठल रखुठ्याचा गजर करू. जनी माघार घ्यायला तयार नाही. ती म्हणते, येत नसतो नामदेवा पांडुरंग. तो म्हणते, नाही, जमणार नाही, आपण भजन करत राहून त्याला म्हणत राहू. जनीनं बाजूला असलेल्या 2 दगडांना उचललं आहे, त्याचे टाळ केलेत. भक्ती मनात असली ना की साधनांची कमतरता होत नाही, हे लक्षात ठेवा. मनात तो भक्तिभाव असला पाहिजे, साधनांची कमतरता कधीच होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. जनीचा बाहेर आणि नामदेवाचा आत गजर चालू आहे. पाषाण हृदयी झालास की रे, पाषाण हृदयी झालास पांडुरंगा. जेवणं माझ्यासाठी तू जेवणार नाहीस? जेव पांडुरंगा, तुझ्या जेवल्याशिवाय मी इथून हटणार नाही. जणी म्हणते, नामदेवा ऐकत नाही आहे का विठ्ठल? नाही ना जणे, ऐकत नाही आहे माझं तो. चल बाबा जाऊया. नाही जणे, त्याला जेवू घातल्याशिवाय आत जायचं नाही. पांडुरंगा ऐकणार नसशील ना तर इथे डोकं फोडून लक्षात ठेव. काय हक्क आहे, काय अधिकार आहे बघा. एवढाचा नामदेव पांडुरंगाच्या समोर हट्टाने सांगतोय, नाही ऐकलंस ना तर डोकं फोडून घेईन मी.
चरणावर डोकं ठेवलंय आणि पांडुरंगा 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 चालू आहे. आणि तेवढ्यात गाभाऱ्यात आवाज घुमलाय, नामदेवा. नामदेवाने पटकन वर बघितलं, इकडे तिकडे बघितलं, मूर्ती तशीच उभी आहे. आवाज कुठून आला? पांडुरंगा तू बोलतोयस ना तू? येत नाहीयस ना माझ्यासमोर? नामदेवा वेडा हट्ट करू नकोस. नामदेव म्हणतायत, जणे बघ पांडुरंग बोलतोय आणि तो म्हणतोय वेडा हट्ट करू नकोस. जणी सांगते कशाचा आलंय वेडा हट्ट करू नकोस, त्याला म्हणाव घे जेवून. काय लेकरं, काय प्रसंग असेल ना होतो. 2 मुलं त्याच्यासमोर जेवणासाठीचा हट्ट करतायत आणि पांडुरंग आतून बोलतोय चक्क, नामदेवा वेडा हट्ट करू नकोस रे. हा कसला वेडा हट्ट आहे अरे? तुला जेव म्हणतोय मी, आत काय हट्ट आहे? नामदेवा आधीच्या युगात आला असतास तर जेवलोही असतो रे, जेवलोही असतो. मग आता का नाही? अरे हे कलियुग आहे. कलियुगात तुझ्यासोबत प्रत्यक्ष सगुण साकार रूपात येऊन जेवण करणं माझ्यासाठी खूप अवघड आहे रे. नाही जमणार मला, ते मला माहीत नाही. हा माझा अपराध आहे का? मी कलियुगात जन्माला आलो, हा माझा अपराध आहे? माझ्या आईनं स्वयंपाक केलाय, तुझ्यासाठी नैवेद्य दिलाय आणि भुकेची वेळ टळली आहे म्हणून तुला मला खाऊ घालायचं आहे. तू खाल्लंच पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि तू खावंसच. पांडुरंगाचा सतत नामोच्चार करत नामदेव पांडुरंगाला अट्टहासानं म्हणतायत खायचं आहे. बरं एक काम करू, लहान लेकरू आहे, लहान लेकरू आपल्याप्रमाणे बोलणार. बरं एक काम करू पांडुरंगा. काय करतोस बाबा आता? तुला मला दिसायचं नाही आहे ना? नाही दिसू शकत नामदेवा. बरं एक काम करतो, मी डोळे झाकून घेतो, तुझा नामोच्चार करत विठ्ठल 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 हा नामोच्चार करत माझे डोळे मिटून घेतो. मी डोळे मिटल्यावर तरी खाशील? काय वेड्यासारखा वागतोयस नामदेवा? पांडुरंग बोलू लागला. काय वेड्यासारखा वागतोयस? अरे मी खाऊ नाही शकणार इथे येऊन तुझ्यासमोर. मी कुठे माझ्यासमोर खा म्हणतोय पांडुरंगा? मी एवढंच म्हणतोय की मी डोळे मिटून घेतो, तू मलाही दिसू नकोस, मीही तुला बघण्याचा प्रयत्न करणार नाही, खाऊन घे रे माझं ताट. काय भक्ती लागते बघा. देवा तू ये, खा, मी तुला बघणार नाही, मी तुला बघणार नाही. हिम्मत लागते, हिम्मत हे म्हणायला. माझं अन्न खाणार असशील तर मी बघणार पण नाही. आपल्याकडे पूजेसाठी 2 मिनटं डोळे मिटा म्हटल्यावर असं करून बघायची सवय असते, दिसतंय मला म्हणत काय चाललंय ते. 2 मिनिट शांत बसू शकत नाही आपण डोळे मिटून. प्रत्यक्ष पांडुरंग बोलतोय, तो येणार आहे याची खात्री नामदेवाच्या मनामध्ये आहे आणि आलासच तर मी तुला बघणार नाही, खाऊन घे रे, खाऊन घे. आता हे खाणं जे आहे ना ते पांडुरंगाच्यासाठी वाटतंय त्याला. दुपारची वेळ झाली आहे, उन्हं खूप झालेत, अजून जेवला नसेल, कोण जेवू घालतं आहे, सगळेच येतात, आपलं नैवेद्य दाखवतात, असं करतात, पाणी फिरवतात, निघून जातात. कोणी त्याला खा म्हणताय? कोणीच खा म्हणत नाही. खाल्लंय का हे बघत पण नाही. नैवेद्य दाखवून जाणाऱ्या माणसांना पांडुरंगाच्यासाठी ते खाणं आवश्यक आहे हे वाटतच नाही. कळतंय पांडुरंगाला, कळतंय. सगळेच नुसतं दाखवून जातात, नैवेद्य खाऊ कोणी घालत नाही. सगळ्या जगाला खाऊ घालणारा जगाचा पोशिंदा पंढरपुरात मात्र नैवेद्याने उपाशी असतो. इतके नैवेद्य येतात पण कोणी खा म्हणत नाही. नामदेवांनी हे हेरलंय. भक्ती याला म्हणतात, भक्ती याला म्हणतात. त्याची कोणी विचारपूस करताय? त्याला कोणी म्हणतंय? आणि देव हा भावाचा भुकेला असतो. देव भावाचा भुकेला असतो. नामदेवा तू काय ऐकत नाही असं वाटतंय रे. नाही ऐकणार मी, तुला खाल्लंच पाहिजे. बरं बाबा, मीट डोळे.
विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगाला जेवायला केवढा वेळ लागेल तेवढा वेळ डोळे मिटलेले. हा मध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा जयघोष करतोय. दारात उभी जनाबाई. नामदेवाच्यासाठी पांडुरंग येणार आहे, विठ्ठल येणार आहे म्हणून ती हातात 2 दगडांचा टाळ करून जयघोष करते आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्या डोळ्यांना जाणवत आहे मंदिरातला गर्भगृहातला अंधार आता दूर झाला आहे आणि कसला तरी एक विलक्षण प्रकाश त्या गर्भगृहामध्ये आहे. जेवण होईपर्यंत, पांडुरंग म्हणेपर्यंत उघड डोळे. आता डोळे मिटायचे आणि मुखात विठ्ठल विठ्ठल जयघोष. माझा पांडुरंग माझा येऊन ताट खाणार आहे. थोडा वेळ गेला आणि पांडुरंगाने म्हटलं, नामा उघड डोळे आता. नामाने डोळे उघडले आणि बघितलं ताट लख्ख आहे, स्वच्छ झालाय. जणे विठ्ठल आला ग. काय म्हणता नामदेवा, विठ्ठल आला? हो आला. विठ्ठलानं खाल्लं. वा किती छान. लोकांचा विश्वास बसेल? मोठा प्रश्न. काय म्हणतील लोक, काय म्हणतील लोक? आणि या एका प्रश्नावर ही कथा आज इथे थांबूया. उद्या परत यातल्या अजून गमतीदार आणि उद्बोधक प्रसंगांना घेऊन पुढे जाऊया. नमस्कार.